तर अबीरने आज असं का केलं ना ते तुम्हाला सांगतेच. तर त्याआधी ना अबीरच्या बड्डेची शॉपिंग करायची होती बरं का. आता लास्ट इयरला ना त्याच्या बड्डेची शॉपिंग आम्ही 2 महिना करत होतो, कारण छान असा मोठा बड्डे करायचा होता त्याचा. आणि ह्यावेळेस आम्ही काही तसं प्लॅनिंग केलेलं नाही आहे. आमच्याच मर्जीने आम्ही त्याचा बड्डे करणार नाही ह्यावेळेस, असं आम्ही ठरवलं आहे. आता ह्या फुलांचा वास त्याला येत असेल का, एवढा गोंडसपणे वास घेतोय हा. आणि ह्याचं रुसायचं फुगायचं ना असं बाहेर गेल्यावरती चालूच असतं बरं का. आता हा कशासाठी रुसला होता, कारण त्याला मोकळं चालायचं होतं. एवढा फास्ट पळत होता ना तो, की मला समजत नव्हतं त्याला धरू कसं. आणि त्याच्यामध्ये कॅमेरा माझा चालूच राहिला होता बरं का. आणि दुकानात पोहोचल्यानंतर पण त्याचे नखरे चालू होतं. मस्त असे ड्रेस वगैरे घेतले, नंतर काउंटरला बिल वगैरे केलं आणि बाहेर येऊन बघतोय तर त्याला हे दिसलं. तर युनिक गोष्टी त्याला खूप जास्त आवडतात आणि लहान मुलांचं असंच असतं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद बघतात ते. नंतर पावसाचं वातावरण झालं होतं, म्हणलं चला आता लवकर जावं लागते, कारण पाऊस वगैरे पडायला चालू झाला की अडकूनच बसायचं काम आहे बरं का. चला आजच्यासाठी एवढंच होतं. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.